बाळासाहेब आंबेडकरांना सुबुद्धी सुचो, समाजाच्या विचारासाठी सर्वांनी एकत्र यावं आणि रिपब्लिकन पक्षाची ताकद पुन्हा उभी करावी असं आवाहन रिपब्लिकन पक्षाच्या गवई गटाचे नेते डॉक्टर राजेंद्र गवई यांनी केलंय। बाळासाहेब आंबेडकर यांना पक्षात प्रथम क्रमांकाचं स्थान तर रामदास आठवले यांना दुसऱ्या क्रमांकाचं पद देण्यास आपण तयार असल्याचं गवई यांनी आज पत्रकार बैठकीत स्पष्ट केलं। ईव्हीएम विरोधात सर्वांनी एकत्र येऊन जेन झीच्या धर्तीवर मोठं आंदोलन उभं करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। ईव्हीएस असेपर्यंत भाजप सत्तेवर राहणार असा दावाही त्यांनी केलाय। रिपब्लिकन पक्षाच्या एकीकरणाच्या मुद्द्यावर रिपब्लिकन पक्षाच्या गवई गटाचे नेते डॉक्टर राजेंद्र गवई यांनी आज कोल्हापुरातील पत्रकार बैठकीत आपली भूमिका मांडली। बाळासाहेब आंबेडकर यांनी एकीकरणासाठी पुढाकार घेतल्यास रिपब्लिकन पक्षाची भव्य दिव्य ताकद पुन्हा उभी राहू शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। बाळासाहेब आंबेडकर यांना रिपब्लिकन पक्षात प्रथम क्रमांकाचं स्थान तर रामदास आठवले यांना दुसऱ्या क्रमांकाचं पद देण्यास आपण तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। माझी आठवले साहेबांसोबत याबाबत चर्चा झाली, ते दुसऱ्या नंबरचं पद घ्यायला तयार आहेत। मग बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा यावं अशा प्रकारची आम्ही भूमिका ठेवली, पण त्यावरती वर्तमानपत्रातर्फे बाळासाहेब आंबेडकर यांनी त्याला विरोध केलेला आहे। तेव्हा जनतेकडून असं आलं की बाळासाहेब आंबेडकरांच्या व्यतिरिक्त जे काही दुसरे आंबेडकर घराण्यातले लोक आहेत त्यांना घेऊन तुम्ही एकत्रित करावं, परंतु दुर्दैवानं अनेक लोक सत्तेच्या अनेक घटकाशी जुळलेले आहेत। कोणी BJPशी जुळले आहेत, कोणी शिवसेनाशी जुळलेले आहेत। त्याच्यामुळे ते रिपब्लिकन एकच सुद्धा कठीण वाटतं, परंतु मी अजूनही हिंमत सोडलेली नाही। सगळ्यांना आपले लागेबंदे विसरून एकत्रित येऊन रिपब्लिकन ऐक्य घडावं अशा प्रकारची व्यूहरचना मी करेल आणि मला यश लाभावं हीच माझी तथागताचरणी प्रार्थना। अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरही गवई यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। महाराष्ट्रात उपवर्गीकरणाची गरज नसून त्याला आपला विरोध असल्याचं त्यांनी सांगितलं। याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन समिती नेमण्याची मागणी करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। उपवर्गीकरणाच्या बाबतीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विरोध आहे। उपवर्गीकरणामध्ये 7 जजेस होते, त्यांनी वरती सही केली। त्याच्यापैकी 6 जणांनी उपवर्गीकरणाच्या बाजूने सही केली, एकाने विरुद्ध सही केली। तर ज्यांनी का उपवर्गीकरणाच्या बाजूने सही केली त्याच्यामध्ये आदरणीय भूषणजी गवई साहेब सुद्धा आहेत। त्यांनी अटीतटी टाकल्या। सगळ्या राज्यामध्ये उपवर्गीकरणाची गरज नसल्याचं त्यांनी नमूद करून त्यांनी अटीतटी टाकल्या आणि त्या अटीतटीचा अभ्यास न करता युती सरकारने उपवर्गीकरण लागू करण्यासाठी ती समिती नेमली। त्याला आमचा विरोध आहे आणि योग्य अभ्यास करून आठवले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पहिले जनगणना होऊ द्या, सेन्सस होऊ द्या। जितनी ताकद म्हणजे जेवढी त्याची संख्या तेवढे त्यांना उपवर्गीकरण करण्यात येईल, पण पहिले सेन्सस होऊ द्या। वाघापूर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या मुद्द्यावर नागरिकांशी संवाद साधून तोडगा काढणार असल्याचं गवई यांनी सांगितलं। आज आम्ही कोल्हापूरला आलो आहे। वाघापूर गावामध्ये एका कमानीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या नावाचा विरोध होतो आहे। आज मी त्या गावात भेटणार आहे। अनेकदा मी त्या गावात गेलेलो आहे। लोकांना समजून सांगणार आहे की बाबासाहेब आंबेडकर जे लढले ते देशासाठी लढले, ते सर्व समाजासाठी लढले आणि खास करून स्त्रियांसाठी लढले। स्त्रियांसाठी लढताना त्यांना तर आपल्या केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा द्यावा लागला। तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा विरोध कमानीवरती होणं बरोबर नाही आणि मी ग्रामस्थांच्या प्रतिनिधींना भेटून आज या विषयाचा मार्ग काढणार। शाहूपुरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांची भेट झाली होती। या ऐतिहासिक स्थळाचं महत्त्व लक्षात घेता या ठिकाणी भव्य स्मारक उभारण्याची मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। शाहूपुरी इथे बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांची भेट झाली होती, चर्चा झाली होती, चळवळीची चर्चा झालेली होती। त्याच्यामुळे हे जे स्थान आहे, एक 2 महान नेते, एक देशाचे जगाचे 2 महान नेते एका ठिकाणी बसले होते। एवढं महान ते स्थळ आहे,
त्या ठिकाणी भव्य दिव्य अशा प्रकारचं स्मारक व्हावं ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचीच मागणी आहे. आणि अनेक रिपब्लिकन पक्षाच्या गटाचे नेते किंवा कोल्हापूरचे पदाधिकारी गटाचे अन्य गटाचे ते मला भेटून गेले आणि आम्ही ही मागणी रेटून धरणार. सर्व स्पर्धा परीक्षा पारदर्शक पद्धतीनं झाल्यास विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, अन्यथा केवळ श्रीमंतांचीच मुलं पुढं जातील आणि गोरगरिबांची मुलं कलेक्टर, डॉक्टर किंवा इंजिनियर होऊ शकणार नाहीत, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. झेंजीच्या आंदोलनाच्या बाबतीत आहोत आम्ही, झेंजीच्या आंदोलनाच्या बाबतीत सोबतच आहोत, कारण की येथील विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं. सगळ्या नीटच परीक्षा नाही तर सगळ्या स्पर्धा परीक्षा या पारदर्शक व्हाव्या, ट्रान्सपरंट व्हाव्या. या जर ट्रान्सपरंट झाल्या नाहीत, या पारदर्शक झाल्या नाहीत तर श्रीमंताचेच पोरं ते काय पैसे घेणे ते पेपर विकत घेऊ शकतील. गरिबाचा पोरगा, शेतकऱ्याचा पोरगा, गावातला पोरगा, गावातली पोरगी हे कधी कलेक्टर, MBBS, डॉक्टर, इंजिनियर होऊ शकणार नाही. EVMच्या मुद्द्यावरही त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. देशातील सर्व प्रमुख नेत्यांनी EVM विरोधात एकत्र येऊन जेनझीच्या धर्तीवर मोठं आंदोलन उभं करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. EVM असेपर्यंत भाजप सत्तेवर राहणार असा दावाही त्यांनी केला. EVM मशीनच्या बाबतीत त्याचा आम्हाला विरोधच आहे. आणि या देशातील जेवढे काही विरोधी पटलावरती बसणारे नेते आहेत किंवा BJPच्या विरुद्ध असणारे ज्या काही संघटना आहे त्यांनी एकत्रित येऊन जेनजीसारखं फार मोठं आंदोलन निर्माण करावं, ज्याच्यामुळे पूर्ण देश हादरला पाहिजे. आणि असं जर झालं तरच EVMवरती बॅन होईल, अन्यथा EVMवरती बॅन होणार नाही. समान नागरी कायद्यावर सध्या भाष्य करणं योग्य ठरणार नसल्याचं गवई यांनी स्पष्ट केलं. येत्या 25 नोव्हेंबरला हर घर तिरंगा मोहीम हाती घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान रिपब्लिकन पक्षातील अनेक नेते स्वतःचं अस्तित्व नसल्यानं सत्तेबरोबर गेल्याचा आरोप गवई यांनी केला. सत्तेसाठी नव्हे तर समाजासाठी भांडावं अशी भूमिका मांडत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बालमित्र असूनही त्यांच्यासोबत गेलो नाही, याचं इतर नेत्यांनी अनुकरण करावं. बाळासाहेब आंबेडकरांना सुबुद्धी सुचो, समाजाच्या विचारासाठी सर्वांनी एकत्र यावं आणि रिपब्लिकन पक्षाची ताकद पुन्हा उभी करावी असं आवाहन राजेंद्र गवई यांनी केलं. यावेळी बबनराव शिंदे, पांडुरंग कांबळे, विद्या देशमुख, भाऊसो काळे, शोभा कुमठेकर, वनिता वरपे यांच्यासह रिपब्लिकन पक्ष गवई गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.